आता ही बंदी जी आहे कबूतरखान्यांवरची ती हायकोर्टाने कायम ठेवली आणि त्यासोबतच एका तज्ञांच्या समितीने या संदर्भात मार्गदर्शन करावं आणि पुढे निर्णय घ्यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत। कबूतरांना खाद्य देण्यावर हायकोर्टाने बंदी कायम ठेवली आहे। तज्ञांची समिती नेमून कबूतरखान्याबाबत सखोल अभ्यास करावा असे आदेशही हायकोर्टाने दिलेले आहेत। नागरिकांचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे असंही हायकोर्टाने नमूद केलं। त्यामुळे आता तरी कबूतरखान्याला होणारा विरोध मावळणार का असा प्रश्न या निमित्ताने समोर येतोय। या संदर्भातली पुढची सुनावणी आता 13 ऑगस्टला होणार आहे। तर हायकोर्टाने सुनावणीच्या वेळी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण नजर टाकूया। कबूतरांना अन्न आणि पाणी देण्यास बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। कबूतरखान्यांसंदर्भात तज्ञांची समिती स्थापन करावी। समितीच्या सल्ल्याने पालिका आणि राज्य सरकार निर्णय घेण्यास समर्थ आहेत। काही मोजक्या लोकांनाच कबूतरांना खाद्य द्यायचं असतं। कोर्टाने नेमकं काय काय म्हटलं ते आपण बघतोय, पण तिथे हजारो लोक राहतात, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, याकडे कोर्टाने लक्ष वेधलं। नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। उच्च न्यायालयाकडनं ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे। दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातनं काय काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण तेही बघूया। मी तिथे ना होतो, मजून त्याने कोणाने काय केला त्यावर मी काही कमेंट करू शकत नाही, पण माझा हा प्रामाणिक मत आहे की सर्वात महत्त्व लोकांचे आरोग्याचे आहे। पण ॲट द सेम टाइम कबूतर पण दुनियामध्ये हर ठिकाणी आहे, विश्वमध्ये काही नवीन नाही की आपण नवीन कुठून कबूतर आणले, तर त्यांच्यासाठी काय काय पर्याव्यवस्था केली पाहिजे ते पण म्हणला नाही पाहिजे, त्यांच्यात काय व्यवस्था केली पाहिजे ते मार्ग काय सरकार काढतील, महानगरपालिका सरकार सब मिळून काढतील। खरं तर हा सामान्य नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी खास करून ज्यांना याचा मनस्ताप झालाय, त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झालाय, ज्यांची फुफ्फुसं यामुळे खराब झालेले आहेत, अनेकांचे नातेवाईक या रोगामुळे दगावले आहेत, त्यांच्यासाठी हा निर्णय खरंच सुखावणारा आहे आणि योग्य आहे। प्रत्येक नागरिक म्हणतो कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणी असो, लोकप्रतिनिधी असो, मंत्री असो, सगळ्यांनाच हा निर्णय बंधनकारक आहे। आणि आता बातमी येते महादेवी हत्तीणी संदर्भातली। महादेवी हत्तीण आता कोल्हापुरात परतणार हे स्पष्ट झालेलं आहे, मात्र ती नेमकी केव्हा परतेल हे कोर्टाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल। मात्र बनतारामध्ये सध्या महादेवी हत्तीणीची कशी निगा राखली जाते पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट।